जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी वीज, पाणी, सिंचन, घरकुल, कर्जमाफी आणि शहरातील प्रलंबित पायाभूत प्रकल्पांसह विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले। सोलापूर येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासह शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले। त्यांनी भीमा नदी काठच्या शेतीसाठी दिवसा किमान 8 तास 3 फेज वीज पुरवठा, ग्रामीण भागात अखंड सिंगल फेज वीज, उजनी धरणातून सीना नदी व बोगद्यास पाणी, वीर भाटघर धरणातून नीरा उजवा कालव्यास खरीपासाठी आवर्तन, तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यात नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली। याशिवाय घरकुल योजनेत गायरान जमिनीवरील मंजुरी, वाढीव अनुदान, मोफत वाळू सरसकट कर्जमाफी, बी बियाणे व खतांचा पुरेसा पुरवठा, बनावट बियाणे व भेसळयुक्त खतांवर कारवाई, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांतील अटी शिथिल करणे, सोयाबीन उत्पादकांना पीक विमा, नव्या अंगणवाड्या आणि सोलापूर शहरातील मर्याई चौक व आसरा चौक येथील उड्डाणपुलांची कामे गतीने पूर्ण करण्याची मागणी केली। बैठकीस लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।